नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर ही भाकरी तरी पहा, काय खमंग खुसखुशीत टमटमीत फुगलेली आहे आणि मेन म्हणजे एकदम पांढरी शुभ्र अशी ही उपवासाची भाकरी आणि एकदम झणझणीत उपवासाची भाजी बनवणार आहोत. तर चला तर अशा या एकदम खुसखुशीत खमंग भाकरी आणि भाजीसाठी एक लाईक नक्की करा. आणि आपण उपवासामध्ये बरेचसेच पदार्थ बनवतो, पण पोटभरीचा पदार्थ जर कोणता असेल तर ही भाकरी आणि भाजी असेल. चला तर ह्या भाकरीसाठी आपण वेळ न घालवता अशा या खमंग खुसखुशीत भाकरीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता, आपण सर्वप्रथम काय करूयात, इथं भाजी बनवून घेऊयात. तर भाजी बनवण्यासाठी मी इथं 2 ते 3 बटाटे पूर्ण साल काढून पाण्यामध्ये टाकले होते. आता काय करायचं, आपण हे जे बटाटे आहेत ते पूर्ण कट करून घ्यायचे आहेत. तर कट करताना तुम्हाला जशा साईजमध्ये जसा तुम्हाला आकार त्याचा आवडतो त्या आकारामध्ये तुम्ही ही बटाटे जे आहेत ती तुम्ही कट करून घेऊ शकता. तर मी इथं अशा लांब लांब साईजमध्ये म्हणजे लांब लांब भागामध्ये मी हे काय केलेले आहेत, बटाटे कट करून घेतलेले आहेत. तर व्हिडिओमध्ये मी दाखवते अशा पद्धतीने पण तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा एकदम चौकोन आकारामध्ये पण हे बटाटे तुम्ही कट करून घेऊ शकता. असे लांब लांब कट केले की दिसायला सुंदर दिसते भाजी. तर अशा पद्धतीने मी इथं सगळे काय केलेले आहेत, बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि लगेचच पाण्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. पाण्यामध्ये लगेचच टाकायचं, नाहीतर हे काळे पडू शकतात आणि भाजी देखील एकदम दिसायला वेगळीच बनते. चला तर त्यातलं पूर्ण स्टार्च पण निघून जातं आणि व्यवस्थित आपले हे पांढरे शुभ्र बटाटे इथं बनून तयार होतात. तर अशा पद्धतीने आपण इथं हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशा चकत्या करून घेतलेल्या आहेत. एकदम पातळ पातळ ज्या स्लाइस केल्या तर काय होतं, म्हणजे पटकन आपली ही भाजी शिजण्यासाठी मदत होते. अजिबात आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही आहोत भाजीमध्ये. त्यामुळं अशा पद्धतीने एकदम बारीक आणि एकदम ज्या आपण स्लाइस बनवणार आहोत त्या एकदम पातळ अशा स्लाइस बनवून घ्यायच्या आहेत. चला तर अशा पद्धतीने बटाटे इथे सगळे कट करून घेतलेले आहेत. तर लगेचच भाजी बनवून घेऊया. तर त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे मी इथं तेल टाकलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की लगेचच यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ टाकायचा आहे आणि जे कट करून घेतलेले बटाटे आहेत ते देखील त्यामध्ये ट्रान्सफर करायचे, म्हणजे टाकायचे. आणि त्यानंतर हे बटाटे जे आहेत ते बटाटे आपण उलटपालट करून थोडंसं म्हणजे 1 मिनिटभराकरता आपण हे बटाटे काय करायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. असंच म्हणजे थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे लगेचच यामध्ये मसाले ट्रान्सफर करायचं असं करायचं नाही, म्हणजे मसाले करायचं नाही. काय करायचं, सर्वप्रथम थोड्या वेळाकरता हे बटाटे असेच आपण भाजून घ्यायचे आहेत. तर इथं थोड्या वेळानंतर आपण हे बटाटे छान भाजून घेतलेले आहेत. आता काय करूया, यात मसाले टाकूयात. तर यामध्ये मी सर्वप्रथम एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा इथं लाल तिखट टाकलेला आहे. लाल तिखट व्यतिरिक्त तुम्ही इथं हिरवी मिरची वापरू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा मी इथे साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट एक अर्धी वाटी टाकायचं आहे. म्हणजे थोडंसंच टाकलेलं आहे हलकंसं. आणि त्यानंतर हे सगळं एकजीव करायचं. आता यातले काही पदार्थ तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरी पण चालू शकतं आणि बाकीचे जे काही पदार्थ आहेत ते टाकून तुम्ही ही भाजी बनवून घेऊ शकता. चला तर मी काय केलेलं आहे, थोड्या वेळासाठी हे उलटपालट करत राहायचं. थोडंसं पाणी सुटायल्यासारखं असं दिसलं की एक थोडासाच पाण्याचा शिंतोडा मारायचा, मी जास्त पाणी टाकलेलं नाही. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि फक्त 1 मिनिट आपण वाफ काढून घ्यायची आहे. आता वाफ काढून घेतलं की लगेचच उघडून बघू शकता तर पूर्ण हा बटाटा शिजला गेलेला आहे. मस्त असा बिना पाण्याचा हा एकदम असा मस्त असा मऊ असा शिजून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने इथं ही आपली भाजी अगदी उपवासासाठी लागणारी ही भाजी तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर तुम्ही टाकू शकता आणि मस्त अशी ही भाजी आपली इथं उपवासाची बनवून तयार झालेली आहे. चला आता थोडं झाकण ठेवूया आणि ठेवून देऊया. तर आता त्यानंतर आपण इथं बनवणार आहोत भाकरी. तर आता इथं भाकरी बनवण्यासाठी मी इथं पीठ घेतलेलं आहे, वरईचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. आता 2 वाटी भाकरीच्या पिठामध्ये आपल्या इथं भाकरी बनवू शकतात, 3 ते 4 भाकरी बनवू शकतात. जास्त पीठ घेऊ नका, कारण वरईचं पीठ हे हलकं असतं आणि लगेचच इरं जातं, म्हणजे एकदम पातळ बनतं. त्यामुळं जास्त पीठ घ्यायचं नाही, अगदी थोडंसंच पीठ घेऊन भाकरी बनवायच्या.
तर इथं पीठ बघू शकता अगदी पांढरे शुभ्र असं पीठ झालेलं आहे. तर मी काय केलं होतं, ही वरई भाजून घेतली होती. तर 1 किलो वरईमध्ये आपण पाव वाटी इथं साबुदाणा टाकायचा आणि साबुदाणा आणि वरई ही छान भाजून घ्यायची. अगदी हलकशी भाजून घेतली तरी चालू शकतं आणि त्यानंतर एकदम बारीक असं गिरणीमधून हे पीठ दळून आणायचं आहे. त्यामुळंच हे पीठ अगदी छान पांढरं शुभ्र बनण्यासाठी काय होणार आहे, तयार होणार आहे. त्यामुळं आपली भाकरी छान खुसखुशीत होणार आहे. चला तर चवीपुरतं थोडंसं नमक टाकायचं. नमक हमखास टाका, अजिबात नमक न टाकता ही भाकरी बनवायची नाही. चवीला अजिबात लागत नाही व्यवस्थित. मीठ टाकलं की व्यवस्थित काय होतं, भाकरी ही चवीला एकदम भारी लागते. आता त्यानंतर यातली मेन टिप सांगते मी, की इथं आपण जे पाणी वापरणार आहोत ते गरम पाणी करून घ्यायचं. म्हणजे एकदम पण कोमट नाही किंवा एकदम पण उकळलेलं पाणी नाही. एकदम नॉर्मल जे पाणी गरम असतं ते पाणी वापरूनच आपण काय करणार आहोत, हे भाकरी बनवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकत आपण ही जो पिठाचा गोळा आहे तो मळून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम पाणी ओतलात तर काय होईल, पूर्ण पीठ हे काय होईल, पातळ बनेल. त्यामुळं काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकत छान गोळा मळून घ्यायचा. आणि मेन दुसरी टीप म्हणजे इथं आपण हा गोळा जेव्हा मळत असतो त्यावेळेस थोडासा घट्टसरच मळायचा आहे. कारण हे पीठ आपलं काय होतं, हलकंसं सैलसर बनत जातं थोड्या थोड्या वेळानंतर. त्यामुळं सर्वप्रथमच आपण हे पीठ मळताना काय करायचं, घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. ही महत्त्वाची टीप आहे आणि जरूर लक्षात ठेवा. आता त्यानंतर त्यातला एक गोळा मी काढून घेतलेला आहे आणि थोडं थोडं पाणी लावून छान मर्दून घ्यायचं. आता बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते, अशा पद्धतीने हे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथं आणखीन एक लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही पीठ हे छान मर्दून घ्याल तेवढी भाकरी ही खुसखुशीत खमंग बनणार आहे. तर थोडंसं कोरडं पीठ आपण टाकायचं, त्यावरती हा गोळा ठेवायचा आणि छान अशी भाकरी थापून घ्यायची आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते, अशा पद्धतीने ही भाकरी मी थापून घेतलेली आहे. एका हाताने देखील ही तुम्ही भाकरी सहज थापू शकता. व्यवस्थित असा त्याला गोल आकार येऊ शकतो. अजिबात 2-2 हातांनी त्याला थापत बसायची काही गरज नाही. एका हाताने देखील ही भाकरी तुम्ही सहजच थापू शकाल. इतकी मस्त असं हे पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता इथं भाकरी बनवून तयार झालेली आहे. तर लगेचच काय करायचं, एका हाताने अशी भाकरी उचलायची आहे, दोन्ही हातामध्ये ही भाकरी घ्यायची आणि असंच आपण ही तव्यामध्ये पलटी बाजूने, म्हणजे ज्या बाजूने भाकरीला आपण पीठ लावलेलं आहे ती बाजू वरती आली पाहिजे, अशा पद्धतीने ही भाकरी या तव्यामध्ये सोडून द्यायची. आणि वरच्या बाजूला आपण जे पीठ लावलेलं आहे त्या बाजूला थोडंसं काय करायचं, पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं 1 मिनिट भराकरता असंच ही भाकरी ठेवून द्यायची. म्हणजे तव्यावरती गॅस मोठाच ठेवायचा सर्वप्रथम. आता इथं भाकरी काय केलेली आहे, पूर्ण आपण त्याला काय म्हणतो, भाकरी पचती आहे. तर भाकरी पूर्ण पचली की लगेचच काय करायचं, उलटून टाकायची आहे. तर पहिल्यांदा आपण 1 मिनिट भराकरता तसंच पाणी लावून ठेवायचं आणि नंतर आपण ही भाकरी उलटपालट करायची आहे. उलटलं की लगेचच पाठीमागच्या बाजूने पूर्ण ही भाकरी पचलेली असते आणि नंतर तव्यामध्ये अशी उलटी टाकायची आणि व्यवस्थित अशी ही भाकरी एकदम खमंग भाजून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण जेव्हा भाकरी पलटी केली त्यावेळेस अगदी टमटमीत अशी फुगलेली आहे. अजिबात चिरा पडलेल्या नाहीत किंवा फाटली तुटलेली नाही. अगदी खमंग अशी आणि खुसखुशीत इथे भाकरी बनलेली आहे. तुम्ही कलर देखील बघू शकता, अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे. अजिबात भाकरी करपवायची वगैरे नाही. व्यवस्थित अशी ही भाकरी भाजून घ्यायची आहे आणि तव्यावरती आपण ही भाकरी भाजलेली आहे तरी देखील किती टमटमीत अशी ही फुगलेली आहे. तुम्ही बघू शकता अजिबात ही भाकरी काय झालेली आहे, म्हणजे तडा गेलेली नाही, म्हणजे चिरलेली नाही किंवा फाटलेली नाही. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही वरईची आपण एकदम खमंग खुसखुशीत इथं भाकरी बनवून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपण इथं या सगळ्या भाकऱ्या बनवून घेणार आहोत. तर तुम्हाला इथं महत्त्वाची टीप मी सांगते, की जास्त आपण हे पीठ अजिबात मळून ठेवायचं नाही. जेवढं लागेल तेवढंच मळून घ्यायचं आणि तेवढ्याच 2 भाकरी बनवायच्या. नंतर पीठ आणि जास्त जर प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही 2-2 भाकरीचं पीठ मळून घेऊन तुम्ही ही भाकरी बनवून घ्यायची आहे. चला तर अशा पद्धतीने इथं आपण सगळ्या ह्या भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. बघू शकता अगदी खमंग खुसखुशीत आता भाकरी तयार झाली आहे. तर
बघू शकता अगदी पांढरी शुभ्र आणि अजिबात तडा न गेलेली म्हणजे न चिरलेली इथं पांढरी शुभ्र अशी ही वरईची भाकरी म्हणजे जी उपवासासाठी जी भाकरी खाणार आहोत ती भाकरी तयार झालेली आहे. बघू शकता अजिबात ही दिवसभर जरी तुम्ही ठेवला तर अजिबात कडक होणार नाही किंवा वातड होणार नाही. आहे तशी मऊ आणि एकदम खुसखुशीत ही भाकरी राहणार आहे. तुम्ही पाहू शकता ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स जरूर वापरा म्हणजे तुमची ही भाकरी अजिबात वातड होणार नाही, चिवट होणार नाही. तर चला बघू शकता तुम्ही छान पापड जे आहे ते मस्त असं आलेलं आहे. एकदम टमटमीत अशी भाकरी फुगून तयार झालेली आहे. पाहू शकता. चला तर अशा पद्धतीने तुम्ही देखील या उपवासासाठी तुम्ही ही अशी खमंग भाकरी बनवून बघा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आणि इथं मी आणखीन एक पदार्थ बनवला होता तो म्हणजे उपवासाचा ठेचा. तर उपवासाचा ठेच्याची रेसिपी मी अपलोड केली बनवलेली बटाट्याची भाजी आहे. ती भाजी घ्यायची भाजी आणि ठेवायची. काय खमंग आणि काय चविष्ट लागते. अगदी पोटभरीचा हा पदार्थ बनून तयार होणार आहे. तर ह्या उपवासासाठी ही भाकरी जरूर बनवा आणि अजिबात पीठ आपलं इथं जास्त मळून ठेवायचं नाही हे मात्र जरूर लक्षात ठेवा. आणि एकदम घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर भाकरी थापून घ्यायची. पीठ कसं बनवायचं हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला सविस्तर कृती आणि सविस्तर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. वरईचं पीठाची भाकरीचं पीठ कसं बनवायचं हा व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन. चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा आणि नक्की